नमस्कार, सायकल 11 या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण इन्कम टॅक्स डिडक्शन कोणते आहेत याची माहिती जाणून घेऊयात। इन्कम टॅक्स डिडक्शनचे दोन भाग पडतात, ते पुढीलप्रमाणे: 1. इन्व्हेस्टमेंट बेस, 2. एक्सपेन्सेस बेस्ड। आता इन्व्हेस्टमेंट बेस टॅक्स डिडक्शन म्हणजे सेक्शन 80C मध्ये नमूद केलेल्या यादीत आपण इन्व्हेस्ट केले तर इन्कम टॅक्स कमी भरायला येतो। तर एक्सपेन्सेस बेस टॅक्स डिडक्शन म्हणजे असे एक्सपेन्सेस जे आपण स्लाइडवर आता बघत आहोत त्यामध्ये आपण कोणते खर्च केले तर आपल्याला टॅक्स कमी भरायला येतो। आता आपण फक्त इन्व्हेस्टमेंट बेस किंवा एक्सपेन्सेस बेस टॅक्स डिडक्शन घ्यायचे असे नाही, तर दोन्हीचे फायदे वेगवेगळे आहेत। प्रत्येक इन्व्हेस्टमेंटचे लिमिट इन्कम टॅक्समध्ये दिलेले आहे। त्याचा अर्थ आपण तेवढीच इन्व्हेस्टमेंट करू शकतो असे नाही, तर त्या लिमिटचा अर्थ आहे की आपण आपल्याला मॅक्झिमम तेवढीच अमाउंट आपल्या उत्पन्नातून वजावट घेऊ शकतो। आता 31 मार्च जवळ आला आहे, तर प्रत्येकजण या व्हिडिओच्या मदतीने बघू शकतो की आपल्याला काही इन्व्हेस्टमेंट करायची गरज आहे का, अथवा जर आपण इन्व्हेस्टमेंट केल्या असतील तर आपल्याला दिलासा मिळेल की माझे 31 मार्च पर्यंत इन्व्हेस्टमेंट पूर्ण झाले आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्यू।